आता बातमी आज पार पडलेल्या समता परिषदेमधून छगन भुजबळ यांनी आता वेगळी भूमिका घ्यावी अशी काही भूमिका आग्रही कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे। मागील काही दिवसांपासून पक्षांतर्गत सुरू असलेली गटबाजी, लोकसभेसाठी डावललं जाणं आणि ओबीसी आरक्षण या मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर भुजबळांनी आता वेगळा विचार करायला हवा असा आग्रह ओबीसी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी केलाय। मुंबईतल्या एमईटी कॉलेजच्या आवारात आज समता परिषदेची एक बैठक पार पडली। निलेश बुधावले आपल्याला अधिकचा अपडेट देत आहेत। निलेश, नेमकं कार्यकर्त्यांचं आता म्हणणं काय? अश्विन, आज प्रमुख कार्यकर्त्यांना छगन भुजबळांना आपल्या एमईटी इथल्या संस्थेमध्ये बोलवलं होतं आणि त्या ठिकाणी आज जवळपास 4 ते 5 तास चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं। या चर्चेच्या दरम्यान प्रामुख्यानं मागच्या ज्या काही दिवसांमध्ये छगन भुजबळांची जी कुचंबना होते किंबहुना अंतर्गत जी काही नाराजी आहे यावरूनच चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं आणि कुठेतरी भुजबळांना आता एक महत्त्वाचा निर्णय घ्यायला हवा, ठोस भूमिका घ्यायला हवी अशा पद्धतीची एक मागणी या कार्यकर्त्यांनी केल्याचं पाहायला मिळालं। खरं तर लोकसभेची नाशिकची जागा भुजबळांना मिळणार असं असताना देखील जवळपास 10 ते 15 दिवस त्यांची उमेदवारी जाहीर न झाल्यानं अखेर त्यांना माघारी घेतली होती। हा एक नाराजीचा मुद्दा होता। यासोबतच राज्यसभा निवडणुकांमध्ये कुठेतरी भुजबळांना संधी मिळेल ही देखील अपेक्षा होती, मात्र तसंही झालं नाही आणि सध्या ओबीसी आरक्षणाचा राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात मुद्दा गाजतोय। ओबीसी आरक्षणाप्रश्नी अजूनही सरकारकडून कुठलाही ठोस निर्णय झालेला नाहीये आणि ह्याच सगळ्या गोष्टी पाहता आता कुठेतरी छगन भुजबळांना वेगळा निर्णय घ्यायला हवा, छगन भुजबळांना भूमिका घ्यायला हवी अशा पद्धतीची एक चर्चा या बैठकीत पाहायला मिळाली। आता भुजबळ काय निर्णय घेत आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे। अश्विन, धन्यवाद निलेश या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।